श्री अनंतकोटी ब्रह्मांडे नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या स्वामी माऊली संदेश चॅनलवर। सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना। स्वामी म्हणतात, बाळा खूप भाग्यशाली बाळ आहेस, म्हणूनच तुझ्यासमोर हा सुंदर संदेश आला आहे। तेव्हा बाळा दुर्लक्ष न करता शांत मनाने शेवटपर्यंत ऐकून तर पहा, कारण आता तुझे शत्रू तुझ्या समोरच झुकणार आहेत, तुझी माफी मागणार आहेत। कारण आजपर्यंत ज्या काही तुला दुःख वेदना त्रास त्यांनी देऊन झाला आहे, आता यापुढे सर्व कर्मांचा हिशेब त्यांच्या होणार आहे। सर्व कर्म त्यांच्यासमोर आल्यामुळे त्यांना खूप काही प्रत्येक गोष्टींचा पश्चाताप होत आहे, म्हणूनच ते तुझ्यासमोरच आता झुकणार आहेत। आजपर्यंत तुझा खूप मोठा विश्वासघात करून दूर राहून तुझ्या संपूर्ण आयुष्याची त्यांनी मजा पाहिली आहे। हो बाळा, कुठल्याही कार्यामध्ये तुला कधीही पुढे येऊ दिले नाही। तुझे कुठलेही कार्य आजपर्यंत याच लोकांमुळे सफल झाले नाही, पण आता असे होणार नाही। यापुढे त्यांचा सामना या ब्रह्मांडाच्या शक्तीशी आहे, स्वामी माऊलीशी आहे। तू निश्चिंत राहा, कारण वाईट कर्म कधीही कुठेही लपून राहत नाही। जे काही त्यांनी केले आहे तुझ्या बाबतीत, खूप काही दुःख यातना सर्व काही त्यांना याच कर्माचा हिसाब आता त्यांच्यासमोरच होणार आहे। स्वामी म्हणतात, बाळा तुझ्या आयुष्यामध्ये आता सुख वैभव आनंद धावत्या दिशेने येत आहे। सर्व घेण्यासाठी सज्ज हो, कारण आजपर्यंत माझ्या स्वामीप्रिय बाळाने खूप काही दुःख सहन केले आहे, खूप काही यातना असह्य झाल्या, तरीही आमच्या भक्तीमध्ये कधीही अंतर दिले नाही। आमची निरपेक्ष भक्ती तू निरंतर करत राहिला आणि आमच्या नामस्मरणामध्ये कधीही खंड पडू दिला नाही। हो बाळा, आता याच तुझ्या विश्वासाची उत्तर देण्यासाठीच तुझ्यासमोर ही ब्रह्मांडाची स्वामी माऊली या संदेशामार्फत आली आहे। तेव्हा बाळा हा संदेश तुझ्यासाठी खूप शुभदायक आहे, तुझ्यासाठी भाग्याचा आहे। तेव्हा स्वीकार करून शांत मनाने स्वामी आज्ञा समजून शेवटपर्यंत ऐकत राहा, कारण याच 24 तासामध्ये तुझ्या भाग्यात खूप मोठा चमत्कार होणार आहे। हो बाळा, आता त्या अद्भुत चमत्काराची वेळ आली आहे, ज्याची तू कल्पना देखील केली नसेल। खूप काही कार्यांमध्ये तुला आजपर्यंत मागे खेचण्याचा प्रयत्न केला आहे, खूप काही तुझ्या इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत। बाळा सर्व काही तुला देण्यासाठीच आम्ही तुझ्यासमोर आता आलो आहोत। तेव्हा निश्चिंत मनाने सकारात्मक विचाराने मनातील सर्व नकारात्मक विचार काढून निशंक मनाने सर्व काही कार्यास सुरुवात कर। स्वतःला सर्व काही कार्यामध्ये झोकून देऊन तर पहा, आणि त्यामध्ये तुला मनासारखे यश प्राप्त नाही झाले तर सांग। स्वामी म्हणतात, बाळा सुखाचा काळ तुझ्या वाट्याला जर आता आला आहे तर चिंता करू नको, कारण ही चिंता तुम्हाला चितेप्रमाणे पोखरून राहते आणि तुम्ही या चिंतेमध्ये स्वतःला नकारात्मक विचार करून खूप काही त्रास करून घेता। म्हणूनच या क्षणापासून तुझ्या चिंतेचा शेवट आहे असे समज, आणि याच तुझ्या चिंतेचा शेवट करण्यासाठीच तुझ्यासमोर हा दिव्य आणि पवित्र संदेश आला आहे। तेव्हा बाळा निशंक मनाने हा संदेश स्वीकार करून शांत मनाने शेवटपर्यंत ऐक, कारण हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये खूप काही असे तुला प्राप्त होणार आहे, ज्याची तू अपेक्षा देखील केली नसेल। मग ते तुझे एखादे खूप मोठे स्वप्न असेल, तुझ्या मनातील एखादी खूप मोठी इच्छा असेल, तुझ्या कुटुंबातील एखादे खूप मोठे तुझे ध्येय असेल, जे तू आजपर्यंत पूर्ण करू शकला नाही। हो बाळा, आजपर्यंत तुम्ही आम्हाला खूप काही दोष देत राहिला की स्वामी माऊली मी एवढे प्रयत्न करूनही माझे कुठलेही कार्य सफल होत नाही, कुठल्याही कार्यामध्ये मला मनासारखे यश प्राप्त होत नाही, माझी कुठलीही इच्छा पूर्ण होत नाही। स्वामी माऊली माझ्यावरती कृपा करा। बाळा
तुला असेच वाटत आहे की या स्वामी माऊलीचे तुझ्यावरती लक्ष नाही, तर तसे नाही. आम्ही तुझी साथ कधीही सोडली नाही. कुठल्याही संकटात तुला कधीही एकटे सोडले नाही. तेव्हा बाळा, यापुढेही असा मनात देखील विचार कधीही आणू नकोस की तू एकटा आहेस. कुठल्याही संकटामध्ये आमच्या स्वामीप्रिय बाळांना आम्ही कधीही एकटे सोडत नाही. भलेही आम्ही गुप्त रूपात तुमच्या समोर निरंतर असतो. फक्त तुम्हाला गरज आहे ते योग्य वेळी ओळखण्याची, गरज आहे आमच्या शक्तीचे अद्भुत चमत्कार पाहण्याची, गरज आहे आमचे शुभ आशीर्वाद जेव्हा तुमच्यासाठी कार्य करतात तेव्हा तुम्हाला हे अनुभव घेण्याची खूप काही गरज आहे. कारण तुम्हाला आमच्या खूप काही गोष्टी दिसून येत नाहीत. जेव्हा जेव्हा तुम्ही संकटात असता, खूप मोठ्या दुःखामध्ये तुम्ही व्यतीत असता, तेव्हा तेव्हा तुम्हाला अलगद बाहेर काढणारी ही दुसरी तिसरी कोणी नसून फक्त ही ब्रह्मांडाची शक्ती आहे, ही स्वामी माऊली आहे. हो बाळा, वेळोवेळी तुला ओळखण्याची गरज आहे. कारण तू कुठल्याही संकटात, कुठल्याही वादळामध्ये एकटा नाहीस. प्रत्येक वेळी ही ब्रह्मांडाची शक्ती तुझ्यासोबत आहे. आमचे शुभ आशीर्वाद, आमचे प्रेम निरंतर तुझ्या पाठीशी आहेत. बाळा, गरज आहे योग्य वेळी हे अनुभव करण्याची, गरज आहे योग्य वेळी आमचे संकेत ओळखण्याची, गरज आहे आमच्या आशीर्वाद योग्य वेळी ओळखण्याची. स्वामी म्हणतात, बाळा, आता वेळ आली आहे या सर्व संकटाचा सामना आत्मविश्वासाने आणि जिद्दीने करण्याची. आता वेळ आली आहे या शत्रूंचा सामना करण्याची. आता सर्व मनातील नकारात्मक विचार झुगारून देऊन सकारात्मक विचाराने सर्व काही कार्य करण्यास सुरुवात कर. आजपर्यंत तुझ्या हातून जी काही तुझी मनातील इच्छा अपुरी राहिली आहे त्यासाठी प्रयत्न कर. स्वतःला झोकून दे, कारण प्रयत्नांती परमेश्वर आहे. म्हणूनच बाळा, तुझे प्रयत्न कमी पडता कामा नये. कारण कधी कधी तुमचे प्रयत्न अपुरे पडतात आणि तुम्ही म्हणत राहता की स्वामी माऊली, मी एवढे प्रयत्न करूनही मला मनासारखे यश का नाही प्राप्त झाले. कारण जेव्हा जेव्हा तुमचे प्रयत्न कमी पडतात तेव्हा तेव्हा तुम्ही मनाने खचून जाता. तुम्ही ते कार्य करण्यास सोडून देता आणि खचून मनाने सर्व काही कार्यातून माघार घेता. बाळा, त्याच वेळी गरज असते आत्मविश्वास खंबीर ठेवण्याची. त्याच वेळी गरज असते तुमच्या मनामधला संयम जागा ठेवण्याची. कारण कधी कधी कितीही प्रयत्न करूनही योग्य वेळ नसते तेव्हा तुमचे कार्य पूर्ण होत नाही. म्हणूनच गरज असते योग्य वेळ तुमच्या आयुष्यामध्ये येण्याची. पण आता सर्व काही वेळ तुझ्यासाठी शुभ आहे. आता वेळ आली आहे तुझ्या मनातील सर्व काही इच्छित प्राप्त होण्याची. आता वेळ आली आहे तुझ्या स्वप्नांना उंच भरारी मिळण्याची. आता वेळ आली आहे तुझ्या कुटुंबातील ते ध्येय पूर्ण करण्याची. तेव्हा बाळा, विचार कसला करतो? उठ आणि स्वतःला खूप मजबूत समज, स्वतःला खूप शक्तिशाली समज. कारण ही ब्रह्मांडाची शक्ती तुझ्या पाठीशी उभी आहे. तर आता तुझ्यासमोर कोणीही कोणत्याही शत्रूचा टिकाव लागणार नाही. हे शत्रू तुझ्यासमोर तुझी माफी मागणार आहेत. कारण त्यांना त्यांच्या कृत्याचा, त्यांच्या वाईट कर्माचा पश्चाताप होत आहे. सर्व काही कर्माचा हिसाब सर्वांसमोर फिरत राहतो. फक्त हे लोक विसरून गेले आहेत की जेव्हा जेव्हा हे दुसऱ्यांना त्रास देतात, हे सर्व त्रास त्यांच्या समोरही आल्या वाचून राहत नाहीत. तेव्हा बाळा, तू निश्चिंत मनाने, निशंक मनाने सर्व काही शुभ कार्य करण्यास सुरुवात कर. तुझ्या मनातील ज्या काही इच्छा अपुऱ्या आहेत, आता त्या सर्व पूर्णत्वात जाणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात आहेत. हो बाळा, आजपर्यंत या स्वामीप्रिय बाळावर खूप अन्याय झाला आहे. आता याच अन्यायाचे उत्तर देण्यासाठीच ही स्वामी माऊली हे पवित्र आणि दिव्य संदेश तुझ्यासमोर आणत आहे. तेव्हा बाळा, यातील काही शुभ संकेत तुझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. कारण तुझ्या आयुष्यामध्ये आजपर्यंत तुझे खूप काही नुकसान झाले आहे. आता या सर्वांमधून तुला अलगद बाहेर काढणारे आशीर्वाद, शुभ आशीर्वाद तुझ्यासमोर येत आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, अद्भुत चमत्काराला सुरुवात झाली आहे. तेव्हा निश्चिंत राहा. कारण ज्या काही गोष्टींची तू अपेक्षा देखील केली नसेल त्या सर्व काही गोष्टी पूर्णत्वात जाणार आहे. बाळा, अद्भुत चमत्कार जर तुझ्या आयुष्यामध्ये प्रवेश करत आहेत तर स्वतःला
खूप भाग्यशाली बाळ समज. कारण हे चमत्कार असेच कोणाच्याही आयुष्यामध्ये घडत नाहीत. कारण या माझ्या स्वामीप्रिय बाळाने माझी आजपर्यंत निरंतर निरपेक्ष भक्ती केली आहे. कधीही आमच्या समोर तू कुठलेही दुःख व्यक्त केले नाही. पण बाळा, आम्ही सर्व काही पाहिले आहे. तुझे दुःख, यातना, तुझ्या कुटुंबावरती आलेले खूप मोठे संकट आम्ही सर्व काही पाहत असतो. म्हणूनच निश्चिंत राहा. आता या सर्वांमधून तुला अलगद बाहेर काढणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात आहेत. तेव्हा चिंता करू नको, चिंतामुक्त हो. या क्षणापासून असे समज की तुला चिंतामुक्त करणारा हा संदेश तुझ्यासमोर आला आहे. तेव्हा बाळा, भाग्यशाली बाळ समज आणि दुर्लक्ष न करता शांत मनाने शेवटपर्यंत हा संदेश ऐकून तर पहा. कारण अद्भुत चमत्कार घडताना तू स्वतः डोळ्यांनी पाहणार आहेस आणि तुझ्या मनाने, आनंदी मनाने सर्व काही हे स्वीकार करणार आहेस. बाळा, तुझ्यावरती आमचा पूर्ण विश्वास आहे आणि आमच्या याच विश्वासाला तू जागणार आहेस. कारण माझ्या स्वामीप्रिय बाळाने आजपर्यंत खचून जाऊन खूप काही कार्यांमधून माघार घेतली आहे. खूप तुझे दुःखी मन, तुझा विश्वासघात करणारे हे लोक आता तुझ्यासमोर तुझी माफी मागितल्याशिवाय राहणार नाहीत. तेव्हा बाळा, आता स्वतःचा आत्मविश्वास खंबीर ठेव. स्वतःला संयमाने पुन्हा एकदा सर्व कार्यामध्ये ठाम उभे कर. आणि जर आता मनाशी ठाम आहेस, मनाचा आत्मविश्वास खंबीर आहे, तर चिंता कशाला करतो? आता कोणालाही घाबरण्याची गरज नाही, कोणासमोरही अश्रू ढाळण्याची गरज नाही. कारण ही ब्रह्मांडाची स्वामी शक्ती तुझ्या पाठीशी निरंतर उभी आहे. तेव्हा बाळा, सर्व कार्य करण्यास सुरुवात कर. कारण आता सुखाचा काळ तुझी वाट पाहत आहे. दुःखाचा काळ संपुष्टात आला आहे. आता योग्य न्याय होण्याची वेळ तुझ्यासमोर आली आहे. आता दुःखी मनाने कुठलेही कार्य करू नको. मनातील सर्व नकारात्मक विचारण काढून सकारात्मक विचाराने प्रत्येक कार्यास सुरुवात कर. कारण ही सकारात्मक ऊर्जा तुला खूप काही बळ देणार आहे. तुझ्या प्रत्येक कार्यामध्ये, तुझ्या स्वप्नांमध्ये, तुझ्या प्रत्येक ध्येयामध्ये ही तुझी सकारात्मक ऊर्जा तुझ्या सदैव पाठीशी उभी राहणार आहे. हो बाळा, आता या स्वामी माऊलींचे आशीर्वाद घेण्यासाठी तयार आहेस? स्वामी भक्तांनो, तुम्हीही हे स्वामी माऊलींचे दिव्य आशीर्वाद घेण्यासाठी आनंदाने तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई, मी हे सर्व घेण्यासाठी आनंदाने तयार आहे अशी कमेंट करा. आणि स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी म्हणतात, बाळा, आता तुझ्यासमोर तेच येणार आहे जे तुला हवे आहे. आता तुझ्यासमोर या सर्व गोष्टींचा सामना तू करणार आहेस ज्या आजपर्यंत झाल्या नाहीत. मग ते तुझे सुखाचे दिवस असतील, वैभवाचे, आनंदाचे दिवस असतील, या सर्वांचा तू आनंदाने सामना करणार आहेस. बाळा, हे सुख आणि वैभव तुझ्या आयुष्यामध्ये खूप उशिरा आला आहे. म्हणून दुःखी होऊ नको. कारण प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ यावी लागते आणि आम्ही तुमच्या आयुष्यामध्ये योग्य वेळ आल्याशिवाय कोणतीही गोष्ट तुम्हाला प्राप्त करू देत नाही. कारण बाळा, जेव्हा तुमचे कर्म चुकीचे असते, वाईट असते, तेव्हा तुमचे वाईट प्रारब्ध तुम्हाला भोगावेच लागते. पण जेव्हा तुमचे हे प्रारब्ध भोगून झाल्यानंतर तुमच्या चांगल्या कर्माची सुरुवात होते. चांगले कर्म तुमच्या आयुष्यात घडायला सुरुवात होते आणि याच चांगल्या कर्माचे फळ तुमच्या आयुष्यामध्ये योग्य वेळी तुम्हाला मिळत असते. म्हणूनच निश्चिंत राहा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, बाळा, आजपर्यंत माझ्या स्वामीप्रिय बाळावर खूप काही अन्याय झाला आहे. या शत्रूने तुझ्यावरती खूप वाईट अन्याय केला आहे. आता या सर्वांचा न्याय होणारच. या सर्वांचा न्याय हेच लोक त्यांच्यासमोर आल्याशिवाय राहणार नाही. आणि याच सर्वांचे कर्म, वाईट कर्म त्यांच्यासमोर आले आहे. तू निश्चिंत राहा. तू तुझ्या डोळ्यांनी पाहणार आहेस की ज्या लोकांनी तुला आजपर्यंत खूप काही त्रास दिला आहे, आता हे सर्व वाईट कर्म त्यांच्यासमोर आले आहे. याच वाईट कर्मांची शिक्षा ते भोगत आहेत. तू निश्चिंत राहा. तुला तुझ्या आयुष्यामध्ये जे काही प्राप्त करायचे आहे त्यावरती तुझे पूर्णतः लक्ष केंद्रित कर. तेव्हा बाळा, तुझ्या मनासारखे यश तुला प्राप्त होईल. स्वामी भक्तांनो, हा संदेश आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा. धन्यवाद.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.